आहो. काय ग? चला ना आपण फिरायला जाऊ कुठतरी. फिरायला? हा. फिरायला नको. का? काम धंदे नाहीत का बाकीचे? नुसतं फिरायचं दुसरं नसतं काही. रोजच कामधंदे करता तुम्ही. एक दिवस फिरायला काय होतं? आता फिरायला गेलो असतो पण बाबांकडे कोण लक्ष देईन? तुमचं दररोजच झालंय बरं का, बाबा बाबा. अहो त्यांना सांगा ना समजून, लग्न झाल्यापासून आपण कुठे गेलो का फिरायला? काय होतं फिरायला गेले पोट भरतं का? हा? मग घरात बसल्यावर हे होतं का? हा. मला काही मन बिन नाही का? मला वाटत नाही माझ्या नवऱ्यासोबत मी बाहेर फिरायला जावं? हा, माझी हाऊसमूस करावी त्यांनी. अरे जाऊ एखाद दिवशी. दररोजच म्हणतात तुम्ही एखाद आपण दिवशी गेलो एखाद फिरायला दिवशी. आणि बाबांना काय झालं मग इकडे त्यांच्याकडे कोण लक्ष देईन? खाय प्यायचं कोण बघन? काय नाही होतो. हा, आतापर्यंत काय झालं का त्यांना? नाही ना. इथून पुढं कस काय होईल? मग तू व्हायची वाट बघते का काय होईल म्हणून? बाई सरळ बोललं ना तरी हा माणूस वाकड्यातच घुसतो माझ्या. अरे पण फिरायला जायला टाइमच नाही माझ्याकडे. काय नाही टाइम नाही म्हणजे ते डोक्यात नको टाइम आणू. काढावं लागून तुम्हाला माझ्यासाठी. मला नका सांगू, मला महाबळेश्वरला जायचंय. तसंही माझी मैत्रीण जाऊन आलेली आहे. तिथलं वातावरण खूप मस्त आहे. मग जायचं ना त्यांच्या संगत. जायचं त्यांच्यासोबत म्हणजे? हा, त्या दोघांमध्ये जाऊ का? कबाब मी हड्डी. हा, मला नवरा नाहीच आहे का मग? तुला भांडल्याशिवाय काय होत नाही का? दुसरं काय सुचत नाही का? मग तुम्हाला भांडल्याशिवाय तुम्हाला कळतच नाही म्हणून मला भांडावं लागतं. तुम्ही नेणार तुझ्याच- आहात का नाही? नाही रे, नाही वेळ नाही बे आणि काहीच नाही. मग माझी मी निघून जाईल. आले लगेच नाही म्हणलं का लगेच लगेच निघून जाईल. मग काय करू मग या घरात राहून, जिथं माझी हाऊसमूसच होणार नाही तर? घरात राहून मग एवढा हाऊसमूस चालू आहे ना. माझ्या शब्दाला ना काहीच किंमत नाही राहिली. ऐकू कोणी? अरे ये ना. नाही लय निवांत चालू होतं तुमचं. नाही जरा चालू होतं. हो ना, लईच निवांत चालू होतं. काय वहिनी चिडल्यात वाटतं. नाही आमचं दरच आहे तुला माहित हा नाही. काय? अरे काय नाही, मला आहे ना जॉबला ऑफर आलेली आहे, जायचंय. त्याच्यात म्हणलं थोडं भेटून जावं म्हणलं मित्राला, परत कधी येणं होतं नाही. आहे नाही बरं झालं. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स दादा. थँक्यू. मग बाकी बाकी काय नाही निवांत. जरा ना तुमच्या मित्राला जरा समजून सांगा जरा. काय केलं तुम्ही? काय केलं म्हणजे विचारा ना त्यांना, काय केलं? लग्न झाल्यापासून मला कुठं बाहेर फिरायला नाही नेलं, काहीच नाही. हा हे खरं आहे बरं का, जायला पाहिजे फिरायला पण. मग अरे मला सांग फिरायला जायला. आता तुला माहिती आहे बाबा घरी एकटेच राहते मग त्यांचं खाय प्यायचं कसं बघायचं? त्यांना सोडून कसं जाऊ बरं मी? बरोबर आहे तुझं, पण कसं आहे वहिनी माहिती आहे का, एकदा आई बापांचं वय झालं ना तर आपलं काम असतं मुलांचं, त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांना सांभाळणं. त्यांनी आपल्यासाठी मरमर केलेलं असतं लहानपणापासून. मग आपलं काम आहे का नाही? बरोबर आहे भाऊजी तुमचं, तुम्ही म्हणताय ते. अहो पण आतापर्यंत काय करत आलेत? आधी बहीण होती, बहिणीला सांभाळलं, तिला दिलं लग्न लावून तिकडं हाकलून. आणि त्याच्यानंतर मग आता बाबांना सांभाळायचं. माझ्या हाऊसमौजचं आहे का नाही? आ, मी कोणाच्या जबाबदारी आले या घरात? ह्यांच्याच ना. मग ह्यांचं काम नाहीये माझी हाऊसमौज करायचं, मला कुठं बाहेर फिरायला न्यायचं. माझ्या मैत्रिणी मरणाचं एन्जॉय करतात आणि मी काय करायचं? म्हातारपणात एन्जॉय करायचं का? बरं सगळं तुझं खरं आहे पण तो आलाय कशासाठी? हा, त्याचा एवढा आनंदाचा दिवस आहे. एक काम कर, हम्म. चहा ठेवतो आता. चहा ठेवणार आहे मी, पण त्यांना, तुम्हाला नाही. बरं जा आता. असंच आहे आमचं. हा ना. हा त्याच्यामुळे तू करू नका लवकर लग्न. आहे मी आता बघन. हा हा, आणि चांगले बघ असं नको तुझ्या वहिनीसारखे बघू. एवढं सुखाचा संसार चाललेला लेकराचा, का बरं देवाला पावलं नसेल? एवढा जाव आहे बी चांगला, कसा अपघात झाला, माझं लेकरू उघड झालं. नशिबाचा खेळ म्हणायचा सगळा. बापू काय म्हणते? काय चाललंय? काही आवर आपलं मन लागत नाही, मग काहीतरी कामात गुंतलं म्हणजे बरं वाटतं जरा. अरे ते पाहुण्याचं काय झालं होतं नेमकं? हा ना, आता माणूस लय चांगला निर्व्यसनी, पण ते समोरचे गाडी पेताड पोरं होते, कुठं पार्टीला गेले होते, गाडी कंट्रोल नाही झाली. हा ना राव, पण ते तुमच्या पोरीचं अवघड झालं ना राव आता. हा ना, नाही ते लई सोन्यासारखी माणसं, काळजीच नव्हती लेकराची. हो काय करावं आता? पण आता पोरीचं हा ना. मग तिला इकडं आणले का तिकडेच मग? नाही ना, तिकडंच आहे आता. काय करावं तिकडं आणून तरी? मुलबाळ बी नव्हतं आहे ना. काहीच नाही ना, मूल नाही बाळ नाही, तर ना आता लेकरू सारखे मनाला तीच हो. अवघड झालं. तिच्या घरचे जपतात का पण? आहेत माणसं चांगले, जपते जीव लावचे, पण आता काय हा ना, तुम्ही थोडा दिवस इथं मग आता तिच्या बी डोक्यातून जाऊस तर आणावं लागलं आता. आहे का नाही, आता तुम्हीचा आधार आहे. काय दिवस इकडं, काय दिवस तिकडं, हम्म. ते हिशोबान करायचे, बाकी काय. कुठं निघाली होती? चाललो होतो म्हणलं तुम्ही दिसले, म्हणलं विचारावं तरी ते पाहुण्याचं नेमकं काय झालं. कानावर आलं माझ्या.
हा ना अपघातात झाला आता काय करणार. चालतं, चलू द्या मग काय. येऊ का मग. तात्या तुमच्या सुनबाईचं कसं हो इकडं? आता काय करतो घ्यायचं सांभाळून. आता इलाज आहे का आता. आता काय आहे, तिचं नशीब फटकं किंवा आमचं नशीब घ्याय आलंय नशिबाला घ्यायचं सांभाळून. हो पण तात्या एवढं मोठं लेकरू सांभाळायचं कसं हो? काय त्याला आता आलंय नशिबाला घ्यायचं सांभाळून. आता तिचं नशीब फटकं किंवा आपलं फटकं म्हणायचं. दीदी तुझा नवरा लय चांगला होता ग. हा ना, ते लय चांगले होते, पण देवाला वाटतंय सुख नाही बघवलं आमचं. त्यांना नेलं आणि मला सोडलं इथं. सासू सासरे मस्त चांगले तो, पण कसं आहे ना, आता किती काही केलं तर त्यांचा पोरग गेलंय म्हणलं त्यांना बी काहीतरी वाटत असन, म्हणून ते पण म्हणतात तुझा माहेर आहे सारखं. पण नाही जाऊ वाटत वा. आई बाबा तरी माझं बाबा तरी कुठं लय ही चांगले आहेत, त्यांना बी हाताने करून खावं लागते. म्हणजे सून आहे त्यांची, पण लय तापाड आहे माझी भाऊजाई. दीदी तुझा भाऊ लय चांगला होता, पण जाते काय दिवस निघून इकडे तिकडे काय राहायचं असं काय. हा हा, तसंच जातं. करावं वाटतंय मला बी. मग काय. काही दिवस तिकडं काही दिवस इकडं. म्हणजे ह्यांना पण सासू सासऱ्याला बी नाही लय वाटायचं जड नाही का. बघन मी तसं बाबांकडे जायचा प्रयत्न करेन, पण तिथं बी किती दिवस राहायचं, 4-8 दिवस राहायचं, परत इकडेच यावं लागेल. दीदी तुझी काळजी घे, माझ्या शेळ्याकडे जाते मग तुझी काळजी. हा हा काय अडचण नाही तर मला सांग, माझ्या शेळ्या झाल्या तिकडे जातो. हा. ऐका ना, हम्म. ताई किती दिवस राहणार आहे इथं? राहू दे की मग इथं. कुठं जाणार आहे ती मग? तसं नाही, विचारते किती दिवस राहणार. महिना राहणार, 2 महिने, 3 महिने? हा तिला जवळ राहायचं तर राहू दे ना. तिचं घर नाही काय? हा, तुम्हाला माहितीये का, एकदा लग्न होऊन सासरी गेली ना मुलगी, तिकडलीच असती, माहेर नसतं. आता तू काय डोक्यात येडी बिडी झाली का काय? हा, येडी झाली म्हणजे? तिच्यावर काय परिस्थिती आहे, ती कोणत्या दुःखात आहे? मग त्यांनी आता सावरायला पाहिजे त्यांना. हा, झाला ना महिना, कवर आता. कवर आता तिच्या जागेवर तू असती मग? हा? मी सावरली असते. सावरली असती. तोंडाला जरा ना काहीतरी लावा, शुभ शुभ बोला जा जरा. तर शांत बस ना. काय प्रॉब्लेम तुला ती इथं घरात राहिली नाही? काय प्रॉब्लेम आहे म्हणजे? हा, माझं काय का नाही? हा, अरे सगळं तुझंच आहे ना मग. का ती काय घेऊन जाणार आहे काय? तुम्हाला काहीच समजत नाही, मला काय बोलायचं काही नाही. काय बोलायचंय काय नाही समजत नाही तुला. माणसंच खपत नाही ते सांग ना. माणसं खपत नाही म्हणजे? हा, आतापर्यंत तुमच्या बापाचं केलं, हा, आता त्यांचं पण करायचं. करायचं किती जणांचं मी? तेवढं आहेत ना तेवढंच कर. अख्ख्या गावाचं नाही करायला लावलं तुला. करायचं किती जणांचं? मग तुम्ही रेट थापा घरात, मला थापायला लावूस तर. हा, न्यायचं म्हणलं फिरायला तर नेतं नाही, काही नाही. पण त्या गोष्टीला नुसतं राग राग चिडचिड असते. जरा सांभाळून घ्यावा. आतापर्यंत घेत आले. काय नाही. कुठे गेलते तुम्ही? रानात गेलतो मग आता इथं बसून तरी ते काय त्या लेकराकडे पाहिलं की वाईट वाटतंय, मग तिकडच मन रमत होत थोडस. मला बी वाईट वाटतं. नव्हतं व्हायला पाहिजे असं, पण आता काय आपल्या हातात थोडी. काय त्या लेकराच्या नशिबाला आलं एवढं गुन्हे लेकरूला, काय एवढं शांत. द्या तिचं दुसऱ्यासोबत कोणासोबत तरी लग्न लावून आता कवर ठेवायचं घरात. अरे जरा गप्प बस ना. कित्येक दिवस झाला रे, अजून तिच्या तुमच्या दुःखातून बाहेर नाही निघालं लेकरू. कवर ठेवायचं बाबा याला. थोडस जीव लावते. अहो बाबा, आतापर्यंत बहीण आहे माझी, मी काय जीव लावित नाही का? आहे पण आता कसं राहतं लेकराला, आता काय होतं आधार फक्त आपलाच. बरोबर आहे. तिकडं आता त्यांना तिला मूलबाळ असतं ना, तर मग त्यांनी जीव लावला असतं, पण ते मला नाही वाटत भविष्यात जीव लावतील. काय असेल ते आपल्याला करावं लागेल. आता आपलंय म्हणल्यावर आपल्यालाच करावं लागेल ना. नका काळजी करू तुम्ही, मी आहे ना. जाऊ दे, होईल काहीतरी. आता आले तिच्या नशिबाला, थोडस तू बी सांभाळून घे. बहिणीसारखा जीव लाव तिला. लावीन ती, काही नाही तिचं. जेवलात काय तुम्ही? हा नाही, थांबलो होतो तुमच्यासाठी. चल जेवण तर वाढशील का नाही? घ्या तुमच्या हाताने, घाला त्यांना पण पिळू. मला नका सांगू, ती ना या घरातून गेली पाहिजे. हे ग बस, आता मार खाशील तू आता माझा. चल जेवण वाढ. अरे चल लवकर. माझी गोष्ट कोण सिरियस घेणार आहे का नाही? हा, का माझं आहे का नाही या घरात काही? आता नाही, आता मला काही ना काहीतरी करावंच लागणार, त्याशिवाय हे सगळी वटणी येणार नाहीत.
असे भांडे कोणी घासले होते? तुझ्या बापानी? लाज वाटते तुला असं भांडे घासायला? बघ हे खरकट शी. अहो वहिनी घाशीतच होते, चांगले घासले तर. काय ग लाज नाही वाटत का तुला इथं राहायला? फुकटचं गिळायला भेटतं म्हणून काही करणार का? अहो पण माझं पण घर आहे. तुझं घर आहे? कोणत्या अँगलनी तुझं घर आहे? तुला माहिती का, ज्यावेळेस मुलगी सासरी जाते ना ते घर असतं तिचं, त्यानंतर बाहेर काही नसतं. पांढऱ्या पायाची नवऱ्याला तर नवऱ्याला गिळलं, आता आमचं घर गिळायला लागली. पण वहिनी एवढं काय केलंय मी? जा ना धुण्या भांड्याला जा ना, इथं भांडे घासतो तिकडे दुसऱ्याच्या घरी घास ना, 4 पैसे भेटतील त्यांनी तुला. राहा दुसरीकड. तुला ना माझा संसार उद्ध्वस्त करायचाच आहे का ग? तुझ्यामुळे ना मला कुठं बाहेर जाता येईना, काय करता येईना. तुझ्यामुळे सगळी माझ्या आयुष्याची बरबादी झालीये. सगळे मलाच बोलतात, सगळ्यांना मीच दिसते. सगळ्यांना फक्त माझं तोंड दिसतं बोललेलं, पण माझ्या भाऊना कोणच समजून घेत नाही, माझा नवरा पण नाही. सगळं तुझ्यामुळे झालं. जेव्हापासून तू आली ना तेव्हापासून माझं आयुष्य सगळं बरबादच केलंय तू. निघ ना बाई, जा ना बाई, तू का थांबले इथं या घरात? तुला वाटत नाही का तुझ्या भावाचा संसार चांगला व्हावा? स्वतःचा संसार सगळं झेक्याला काय ग? तुला वाटत नाही का तुझ्या भावाचा संसार चांगला व्हावा? स्वतःचा संसार सगळा उद्ध्वस्त केला, आता माझा संसार उद्ध्वस्त करायचाय. अहो पण वहिनी मी जी पडल ती काम करते की, उलट तुम्हाला आराम भेटतोय. काय आराम? मला नकोय असा आराम हरामीचा. तू निघून जा, मग बघ मी किती आराम करते. मग अहो वहिनी मी कुठं जाणार हो आता? कुठं जाणार म्हणजे? जा तिकडं मसनात. इथं कशाला राहते बाई बामट्यासारखी बघती? अहो पण मला आता कुणी राहिलंय हो? दादा न तुमचे आणि बाबा शिवाय. असं समज तुझ्या नवऱ्यासारखं ना आम्ही पण मेलोय, तुझं कोणच नाही राहिलंय. असं नका बोलू हो वहिनी. काय पाहिजे काय तुला? मला सांग बरं, काय पाहिजे काय ज्याने तू जाशील इथून? मला काय नको तुमचं. काही नको ना, मग निघायचं इथून काय. आणि खबरदार, मी तुला जे काही बोलले, तुझ्यासोबत जे काही केलं ना, खबरदार तुझ्या भावाला सांगितलं, तुझ्या बापाला सांगितलं तर माझ्या एवढी वाईट नाही कुणी. काय नाही सांगणार. सांगितलं ना तर मग बघच मग. दिसणारच नाही तू या घरात. नाही. घास भांडे काही दशी. देवा काय केलंय रे असं पाप मी? त्यांना न्यायच्या ऐवजी मला न्यायचं राहिलं. या जगात राहून मी तरी काय करू त्यांच्याशी? बापाने लग्न करून दिलं एवढ्या आशेने, आणि जी सुख होत तीच हिरावून घेतलं रे तू माझ्यापासून. आता जगण्याला अर्थच राहिला नाही माझ्या. आणि बापाला तरी काय सांगू, वहिनी माझा छळ करते म्हणून. भावाला बी लय वाईट वाटत, पण जाऊ तरी कुठे रे देवा, मी जाऊ तरी कुठं? सासरी जावा तर लोक म्हणतात पांढऱ्या पायाची, म्हणून तिथून बी मला हाकलून दिलं. आता इथून तरी कुठं जाऊ? देवा मला बी बोलव रे तुझ्याकडे, मला नाही राहायचं इथं. आहो उठा ना, बोलायचं जरा तुमच्याशी. काय झालं? ऐका ना, 2-3 महिने झाले. खरं तर मी तुम्हाला सांगणार नव्हते, पण मला आज सांगावंच लागलं तुम्हाला. काय झालंय? काय मला ना तुमच्या बहिणीची लक्षणं नीट वाटत नाही आहे. आपल्या घरातले पैसे चोरीला जात आहे, आणि तसंही ताईंना मी पाहिलं होतं आपल्या कपाटाच्या इथं काही ना काहीतरी करतच असतात. काल तुम्ही बी आला होता तेव्हा त्या रूममध्येच होत्या की नाही? आराम करीत असं? आता तिकडं अजून एक बेडरूम आहे, तिकडं आराम करायचा ना त्यांनी, आपल्या बेडरूममध्ये कशाला? बरोबर आहे तुझं. मग काय तर. 10-5 रुपये चोरीला गेले तरी काय नाही वाटत. आता 500च्या आणि 1000च्या नोटा चोरीला जाऊ राहिल्यात. पुढे जाऊन 10,000 जातील, 20,000 जातील, सोनं जाईन, सगळंच जाईन. मग काय करायचं आपण? आणि एवढे पैसे चोरून आहे ना, कोणाला देते काय माहिती?
मला ना खरंच त्यांची लक्षणं बरोबर नाही वाटत ते. आपल्याला काहीतरी करावं लागल. आणि प्रत्येक भावाला आपल्या बहिणीची काळजीच आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही त्यांना जाब विचारावा की एवढे पैशाचं काय करते तू. बरोबर आहे तुझं. आपण सांभाळतो म्हणलं लगेच आपल्यावर उलटी तंगडी करायची का? हा मग काय तर. किती जीव लावलाय मी तिला. काय लागत असेल मागून घ्यायचं ना माझ्याकडून. बरोबर आहे ना तुमचं. असं चोरी करणं बरोबर नाही ना. आणि तसे तुम्ही बोलून मी पण सुधारले आता. मग त्यांचं काम होतं ना, त्यांना जे पाहिजे ते मला मागायचं. नाही तिला विचारतोच मी. विचारा मग त्यांना तुम्ही. नाही तर मग असं तर होत असेल ना, मी बाबाला सांगतो की तिला तिच्या द्या पाठवून त्यांच्या माहेरी तिकडे. मग काय तर बरोबर आहे तुमचं. काहीच चुकीचं नाही आहे तुम्ही बोलता ते. खरंच बरोबर आहे. आणि मला हा तुमचा निर्णय आवडलाय. म्हणजे कसं आहे ना की पुढे जाऊन काही मोठं नको व्हायला नाही का म्हणून. नाही बरोबर आहे. आणि मला तिच्या ना लक्षण बी जरा ठीक वाटत नाही. हा ना तेच तर. मी त्या दिवशी कोणासंग तरी बोलताना बघितलं होतं तिला. हा का? मग मी तुम्हाला तेच म्हणते ना, त्यांचे लक्षणं बरोबर वाटत नाहीये. भोगते की त्यालाच पैसे देत असन. काय सांगताय ते? बरोबर मला वाटलं असं विचारपूस पण करीत असं. मग तू मला आज सांगितलं ना पैसे जाते चोरीला. अहो त्या शेताच्या काकू नाहीत का, त्या बी मला म्हणल्या की तुमची नणंद आहे ना, ते एका पोरासोबत दिसली होती मला तिकडं काहीतरी करताना. मग काय तर काय करतात काय माहिती बाई. आणि ना काल आहे ना त्यांना कसं तरी होत होतं उलट्यासारखं. आता त्यांच्या पोटात बिटात काही नसावं म्हणजे झालं नसताना कुठाना. झाले मग सगळे माहिती चौच घालायची आणि का मला ते. असं वाटतंय म्हणजे पुढच्या भविष्यात त्यांना पैसे उपयोगी पडतील म्हणून तर ते चोरत नाही ना. हा कुठे आहे ती? मला काय माहिती कुठे. गप्पा मारत बसली असेल कोणत्या तरी पोरासोबत. दुसरं येतं तरी काय तिला. जाऊन विचारा तुम्हीच. चल बरं तू. अयो मग सावली खाली बसायला होतं. एवढं चांगलं स्वच्छ करून घेते. वहिनी काहीतरी करीत असताना घरात आपल्या बाहेरचं तरी आवरून घ्यावं. काय करते ताई? काय नाही, झाडू मारा म्हणलं जरा अंगण लईच घाण झालं. होय. हा बाग काय मग बरं आहे का? हा बरं आहे. काय अवघडच झालं तुझ्या नवऱ्याचं. आता काय जी नशिबात होतं ते व्हायचंच होतं. देवाला नाही सुख बघवलं माझं. हा ना, अवघडच झालंय. तुमचं बरं आहे ना? हा माझं बरं आहे. तेच म्हणलं दिसली म्हणून म्हणलं काय काय चाललंय काय नाही तायडीचं बघा. काय नाही आता म्हणलं एवढं. बघितलं काय थेर चालू इथं. म्हणलं होतं का नाही हाय सीधा लफड बाहेर. काय लावलंय तू? अहो काय वहिनी तोंडाला येईन ती बोलताय. हा तुझं काय संबंध आहे रे आमच्या अंगणात यायचा? अरे विचारित होतं जशी तुझी बहीण तशी माझ्या बहिणी ते नको सांगू जशी तुझी बहीण तशी माझी बहिणी सारखे. ते सगळं कळतंय मला काय चाललंय काय नाही. अरे तसं काय अरे ना दादा, चौकशी करीत होतो मी. तुझा यायचा काय संबंध आहे इथं? कसली चौकशी करतो आम्ही? आहे ना चौकशी करायला. हा दादा गबस तू काय बोल नको. चोऱ्या माऱ्या करायला लागली आणि आता हे धंदे करते वय म्हणजे आमचं नाक घालते काय तू? कोणी अरे चोरी तसं केली? दादा काय नाही बाबा, फक्त विचारित होतं बाबा. कशाला आला तू इथं विचारत होता म्हणजे काय? तू कोण आहे तिला विचारणारा? तुझा काय संबंध आहे? बरं चाल बाबा मी तू आणि तुझी बहीण वाटलं नव्हतं चाललो काय मग. निघायचं? चल चाल चाल येऊ नको परत. ताई चाल. वाटलं नव्हतं मला तुम्ही असे थेर करताय म्हणून. लय साध्या भोळ्या दिसत होतं मला. तू एक काम करायचं तू राहायचं नाही इथं. अरे तू दादा राहायचं नाही इथं अजिबात. मी कुठं जाऊ दादा? कुठं पाया तिकडं पडते तिकडं तुझ्या. जाऊन मर कुठं तरी आम्हाला नको सांगू ते. दादा हा नाक घालते का आमचं? असं नको करू दादा. नवरा गेला ना आता बरोबर सुचणारच अशा गोष्टी. मग काय तर तिकडे बी असंच करीत असेल म्हणून गेला असेल तुझा नवरा. एक गोष्ट लक्षात ठेवा ताई. तुम्ही आमच्या घरात आलात आमच्या घरात सगळं नाव खराब करताय. अहो, वहिनी असले आरोप नका हो लावू. ग बस ते रडकं तोंड नको दाखवू मला. एक गोष्ट दादा, लक्षात तुझ्या ठेव. पाया तुला ना जे पडतो, करायचं नको ना ते पाया. सगळं तिकडे जाऊन करायचं. इकडे हा. नाही करायचं. इथं नको चौक घाला हा. आमची. अरे दादा मी अजिबात कुठं फिरायचं जाईन आता? कुठे जा ते आम्हाला नको सांगू कुठे जाऊ. त्याच्या घरी जा. त्या घरी कोण होतं ते? जा त्याच्या घरी तिकडे जाऊन राहा. अहो, वहिनी तुम्ही तरी समजून घ्या हो. काय समजून घ्यायचंय? अशा गोष्टी समजून घ्यायच्या वय मी. पैसे चोर हे चोर सगळ्या चोऱ्या माऱ्या करायच्या अरे वरून असलेले लफडे करायचे. दादा मी नाही पैसे चोरले रे. मग कोणी चोरले पैसे? मला नाही खोटं माहिती. बोलती काय तुझी? मला नाही माहिती. तुला नाही माहित तुला काहीच माहित काय नसतं. गं? चोरले नाही का पैसे? रूम मध्ये काय करत होती आमच्या तू? अहो ते कसल्या खोटं बोलतीये तू? लाज वाटते का? ओ का बघितलं माझी बांगडी? ए बाई माझी बांगडी आहे कशाला माझी आहे आता त्याची? ती. तू एक काम कर
तू अजिबात घरी थांबायचं नाही, लगेच निघून जा आत्ताच्या आत. हा. लगेच अरे. मला दिसली नाही पाहिजे तू इथं. अरे दादा मला दिसली, दादा नाही, दादा मेला. तू ऐक ना रे. हा, दादा मेला. तू मला दिसली नाही पाहिजे आता सांगतो, लगेच निघ. वहिनी तू तरी एक बाई लगेच समजून निघ. घे ना ग मला. तुला कळतं का लगेच निघ म्हणून? निघ. अजिबात थांबायचं नाही. ना घालायला निघली पार. बघा ना, जाऊन दे, तुम्ही नको काळजी करू. ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जाऊन दे आता. असं समजा तुम्हाला बहीणच नाहीये. अरे हो, काय झालं? काय झालं बा? ऐक ऐक ऐक, काय झालं? कोण काय म्हणलं तुला? दादाने हाकलून दिलं मला. काय म्हणत या लेकराला आता? हक्कल काय चुकलं तुझं? काहीच नाही बाबा, अंगण जाळत होते त्यावेळेस तो नाही का मी भाऊ मानला होता चंदू, तो आलता विचारपूस करायला. चांगलं लेकरू आहे ते, त्याला बी ते बी बहिणीसारखंच तुला हे करतो, जीव लावतो. मग आता करत असेल चौकशी, कसं चाललंय, काय झालंय? वहिनीनी आरोप लावला की तुमचं बाहेर चालू आहे म्हणून. राम राम राम. आणि दादा म्हणला तू पैसे चोरले. नाही हो बाबा, मी पैसे चोरलेले. मला माहित ना बाळ, तू नाही चोऱ्या करणार आणि तुझा वाकडा पाऊल पण नाही पडणार. एवढं एवढं अरे एवढं लेकरू इकडे येईल, खोटे नाटे आरोप करायला असं नाही वाटलं मला. दादा म्हणला माझ्या नजरेसमोर एक क्षण बी थांबू नको. एवढा शहाणा झाला तो. चल बघू तो त्याच्याकडं. नको आता इकडं कुठं चालली तू? बाबा मला नाही जगायचं. नाही नाही नाही, असं काही बाप जिवंत आहे ना तुझं अजून, मनात वाईट नाही आणायचं बाळ तसं. चल त्याला विचारतो मी, एवढा शहाणा झाला का? नको टेन्शन घेऊ. मनावर नाही घ्यायचं बाळ. आता अशा परिस्थितीत चांगले वाईट अनुभव येत असतात, मन घट्ट करायचं ना. विचारतो ना त्याला, लय शहाणा झाला काय? अक्षय ए बोरा, काय रे याच्यावर हात उचललास तू? तुला लाज नाही वाटली काय? कशाला आणलं हिला घरी? कशाला आणली? त्याचं काही नाही इथं. आहे ना इथं सगळं आहे ना. मग हा? लपडे करायला लाज नाही वाटत का तिला? तोंडावर जरा नाही तर अशी वाजून नाही एखादी. हा तेवढं गॅस आवरून ना, म्हणजे माझे नाक घाला ना ही अख्ख्या जर गावात. हिला वाजवली असती तर आज हे बघायला भेटले नसते हे दिवस. अरे तुला काय अक्कल फिक्कल घाण ठेवून आली का कुठं? आणि तिचं ऐकून हिचे आरोप करायला निघाला. मी बघितलं स्वतः डोळ्याने मी. काय बघितलं? हा पण त्या पोरांसंग बोलते. कुठं असं आडबाजूला नसेल, कुठेतरी रस्त्यावर बोलत असेल. आणि ती तुझा मित्र आहे, तुला माहिती चांगला कसा आहे चंदू ते. मला सगळं माहित मग? असतं कोण कसं आहे कोण नाही. आणि हिचे बी लक्षणं कसे आहेत ना ते मला बी दिसायला लागलेत. म्हणून नका माझ्या गावात चौ घालू तुम्ही. हिला हाकलून द्या. लाज. अहो बाबा, लफडे करती, घरातल्या वस्तू कमी पडायला लागल्या तिला, पैसे चोरती ती पैसे. कशाला कशाला चोऱ्या करन? काय करायचं तिला? काय तिच्याकडे आहे? तुझे जुने कपडे वापरती. काय मागितलं रे तिने तुम्हाला? काय मागितलं आतापर्यंत? काही नाही मागितलं ना मग आम्हाला ही नकोय बी. हे राहायचं नाही, तू निघाय. तुला सांगितलं ना मगाशी माझ्या दारात यायचं नाही. लाज वाटते, लाज. तिचा भवन माझं पोरग म्हणाल तुला. बाबा तुम्हाला लय पुळक येत असेल ना, जातीला घेऊन कुठे तुम्हाला, मग काय तुम्ही बी राहू नका. मग करू द्या आम्हाला सुखाचा म्हणजे? संसार. आम्हाला हाकला निघाला. तुम्हाला जर एवढा पुळका असेल ना तिचा, तुम्ही पण जा निघून. हा तसं त्याला हिचे सांग. खायचे ताती वेगळे आणि दाखवायचे ताती वेगळे. एक शब्द सुद्धा ऐकून घ्या ना. नाही ऐकून हा. घ्यायचं ना बाबा तुम्हाला? नाही ऐकून घ्यायचं ना? परत तिच्यावर जर आरोप केला तर माझी इतकं वाईट नाही. सांगितलं नाही म्हणशील बघ, मी इसरण सून आहे म्हणून. मग अरे मला बी- पोर इतका जीव लावलाय तुला. बाबा मला बी इसरायला नका लावू. मग बाप आहेत म्हणून आता सांगतो. बाबा, मला हे नकोय घरात. अरे चल, ती पोरगी आहे ना वैतवून, एक तर ती आत्महत्या करीत नाही तर तिला तुम्ही औषध घालून मारताल. ह्या स्टेपला आहे तुम्ही सध्या. तिला काय तिच्या बरोबर मला बी मारताल. तुम्हाला अडचणच झाली आमची. तुम्हाला तिचं दिसणार ना, आमचं नाही दिसणार. तुम्हाला जर असं वाटत हा. असेल ना, आम्हाला तुमची अडचण झाली असेल तर तुम्ही बिनधास्त जाऊ शकता. हा चल नको टेन्शन घेऊ, कुठे बी कामधंदा करून जगूत आपण. बाबा यांच्यापाशी राहण्यापेक्षा. मी जाते एकटी, तुम्ही नका. कुठं जाशील? म्हातारपणाला मी तुम्हाला कुठे घेऊन येणार? तुला वाऱ्यावर नाही सोडू शकत मी. चल ही ना आला एक निघाली. नको पडू पाया, काय गरज नाही. आणि यांना बी लय पुळक येतोय पोरीचा. म्हणजे पोराची चव गेली तरी चालतंय. जाऊ दे मरू दे तिकडं कुठं जायचं त्यांना. बघू मागून.
राम राम. राम राम. काम पाहिजे होतं आम्हाला काहीतरी. कुठले बाबा? लय लांबच्या मी आता काय सांगायचे तुम्हाला पाहुणा. या द्या ना, काय असलं तर काम द्या, काही बी करेल तुमचं. माती उचलायचं असेल, काय असेल, रानातलं असेल, सगळं करेल. बाबा तुम्हाला या वयात काम होईन का? नाही होणार, पण पोटासाठी करावं लागेल ना. आज जेवले नसते ते जेवण बिवण करून जा, पण काम इथं पुढं बघा आता. भुका तर खरंच लय लागल्यात आम्हाला. जेवायचं का? बसतो आम्ही इथे. हा जेवण करा. जेवण करून दे जेवायला द्या. या. 4 दिवस झालं फिरतोय हो. हा ना, काम भेटा नाही आपलं. वाटलं होतं कुठतरी काम भेटेल. भूक लागली असेल तुला. फिर फिर फिरत होत कवा काल आपल्याला कुणी तिथं वाढलं होतं एका माणसाने खाल्लं. नको, हाय परमेश्वर घेईल काळजी आपली. बापू काय करताय? काय सांगायचं बाळा तुला आता आमची अवस्था. काय झालंय? काय करताय इकडं? कामाच्या शोधात फिरतोय, काम भेटाना का होईना बघ. काम आणि तुम्ही? काय सांगायचं तुला आता. तुझ्या मित्रानं आम्हाला घराच्या बाहेर काढलं बघ. अक्षनी काय सांगायची, लेकराचा नवरा अपघातात गेला. तिकडे आधार भेटा म्हणून इकडे आले तर तिच्यावर खोटे नाटे चोरीचे आरोप. परत पुन्हा सांग तर बोलताना पाहिलं तर म्हणे तिचं फाजील वागणं सुरू झालं. नाही कोती बोलणं, तिला मारहाण. मग जा म्हणलं घराच्या. मला सांगितलं पण नाही त्यांनी का असं झालेलं. साधा फोन पण नाही. बापू तुम्ही तरी सांगायचं मला. काय आमच्याकडे काय फोन आहे का काय? 4 दिवस झालं बघ मरणाचे रे, उपाशी तपाशी दिवस काढून राहिलो आम्ही. थांबा थांबा, तुम्ही 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 जरा स्थिर घ्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जेवले नाही ना? थोडी सुद्धा घेऊन आली हल्ले करायची. काय काय आरोप, असं वाटलं कुठतरी जाऊन आत्महत्या करत दोघांनी. एवढं नालायक असेल मला पण नसतं. जाऊन तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी आहे. तुम्ही ना आधी घरी चला, थोडं जेवण करा, मग मग बघतो मी त्याच्याकडे. चला तुम्ही. लय जीव तुटतो या लेकरासाठी. मी आहे ना, मी आहे ना, मी आहे ना. चला. मला नाही वाटत ऐकेल बाळा हा. लय पुढला. अक्षय, अक्षय, ओय, झोपलं काय? अरे हलकट माणसा, लाज वाटते का तुला? लाज वाटते का? हा? अरे खुशाल आखलून दिलं तो. अरे तुला एवढं जड झालं तर मला सांगायचं. हा? अरे काय मला मला अरे ऐक, तुला काय माहित नाही काय झालेलं. हा बघ, आपली मैत्री चांगली तीच ठेव. तू आमच्यात मध्ये पडू अरे नको. ते मैत्रीच नको मला. अरे असा हलकट माणूस माझा मित्र आहे ना, मला अशी लाज वाटते, लाज. अरे तुला थोडंफार अक्कल दिली की नाही देवानी? अरे लहानचं मोठं केलंय त्यांनी आणि त्यांच्यावर असं. आणि हिला, अरे हिला लहानपणापासून बघतोय मी कसं वागणं तिचं. काय चोरी करीन ती चोरी? काय माणूस आहे तू. अहो, राहून द्या वहिनी, राहून द्या. तुमचं माहिती आहे मला सगळं. एक एक शब्द असा जीवाला लागत होता. असे बोलत होते दोघ जण. काय काय सांगायचं. काय बोलतो? वागती कशी ती? हा? कशी वागती, लाज वाटते का अजून मी पाहिलं का? आम्हाला लाज तर हिला वाटली पाहिजे लफडे करताना. ओ वहिनी, तसलं काही नाही. मी लहानपणापासून बघतो. तुम्ही आता आलात आणि आता लगेच तुम्ही त्याला जज करू राहिले का? शैलेशाला मित्र म्हणायचं लाज वाटते. आला आशिक तिचा. पाहिलं का? पाहिलं का? ऐका ना की तोंड आणली पाहिजे त्यांची. वहिनीचं तोंड सांभाळा. मी बघणार नाही मग. काय वहिनी आहे का कोण आहे काय? अरे असं केल्यावर तिने असं वागलं, कोण लग्न करणार तेच संग. अरे काय कशी वागली ती? हा, काय वागली बरं? काय वागली? बहिणी नातीने मी तिची विचारपूस करीत होतो. तो लगेच त्याचा गैरअर्थ केला. मग हे काय खोटं बोलते काय मग? अरे खोटच बोलती. काय माणूस आहे हो. अरे तुला नसन होत ना सांभाळायचं तर मला सांगायचं होतं. मी सांभाळलं असं त्यांना. सांभाळ मग, सांभाळ ना. त्याच्या पुढे एखादं चांगलं स्थळ समंजस मुलगा पाहून आपण तिचं लग्न करून लग्न दिलं लावून असतं ना. द्यायचं होतं तिचं. कोण लग्न करणार ही संग? अरे मी करतो. मी कोण करणार म्हणजे मी करतो. अरे अशी सुंदर पोरगी, एवढी सोजवळ पोरगी भेटून का मला? कर ना मग लग्न. करीन मी. मी आज लग्न करतोय संग. हा? आणि ना बरं का, हे तुझ्या बायकोपेक्षा आहे ना लई चांगली बरं का. खरं आहे ते. मग असली बायको जर मला भेटली ना, माझं वाटोळ होऊन जाईन. वाटोळ म्हणजे माझ्या पण आई बापाला हाकलून देईन. त्याच्यापेक्षा बरी सांभाळून तरी. लहानपणापासून बघितलेलं आहे मी तिला. ते स्वभाव कसा आहे. लाज वाटली पाहिजे. चोरीचा आरोप घालतात तिच्यावर. बघ लाज वाटू दे. अरे एक मित्र
हा तू तिची जबाबदारी स्वीकारायला गेला आणि तू सक्का भाऊ आहेस का? अहो बापू तिच्या हे ना- चारित्र्यावर संशय. तिने नव्हतं असं वागायला पाहिजे. अरे वा, कोणी सांगितलं असं नव्हतं वागायला पाहिजे हिनं? आणि तिच्या शब्दावर भरोसा एक कान फाडत देईन मग विचार खरंय का म्हणून. खरंय का हे? ते खरंय का? वहिनी आता तरी खरंय का? नाही पाहिलं चुकलं माझं. अरे काल परवा आलेली बायावर तू विश्वास ठेवतो, तुला लहानपणापासून बघितलेलं त्यांच्यावर विश्वास नाही तू. अरे काय माणूस आहे राहू. शी मला असं वाटतं माझा मित्र कस काय असं. शैलेश अरे तू खरंच माझ्या मनातलं बोललास. खरंच करशील माझ्या मुली संग लग्न? मी करतो बापू, तुम्ही टेन्शन नका करू. परमेश्वर हाय बा. अरे जाऊ दे ती नालायक निघाली पण तू तुझा मानलेला भाऊ आहे. परत तुझा संसार रंगीला लागल. वहिनी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे अशा वागण्याची. आणि तुला पण अरे खुशाल तर अक्षय बायकोच ऐकून बहिणीला बापाला घराबाहेर काढलंय. अशा याला छान याला लाज वाटाय पाहिजे मित्र म्हणायची याला. अरे काय आणतोय असं नीच माणसाला. अरे त्याच्याकडे बघूशी पण वाटत नाही, हात पण लावूशी वाटत नाही. शैलेश, अरे खरंच लय मोठी चूक झाली माझ्याकडून. बायकोचं नव्हतं ऐकायला पाहिजे मी. आणि खरंच माझ्या बहिणीला जीव लाव. तुझ्यासारखा मुलगा सापडून नाही, शोधून सापडायचं नाही. अरे मी जीव लावन आणि हे बघ तुझ्या बहिणीला नाही तुझ्या बापाला पण आहे ना, मी माझ्या बापासारखं जीव लावीन. तुझ्यासारखा हलकट माणूस नाही मी. खरंच चुकलं माझं, माफ. येईन मी. ऐक बा खरंच सोन्यासारखं पोरगे आता लहानपणापासून तू सुद्धा पाहते ओळखते. जीव लावल तुला, तुझी काय हरकत नाही. सुखात राहशील. ताई खरं तर ना माझं खरंच खूप चुकलं. मी तुमच्यासोबत असं नव्हतं वागायला पाहिजे. माफ करा मला, प्लीज माफ करा. बाबा तुम्ही म्हणतात ना मी तुमची मुलगी आहे आणि बाप मुलीच्या ना चुका पोटात घालतातच. पण तुम्ही माझी चुकी पोटात घाला ना. मी अगदी माझ्या बहिणीसारखा जीव लावन त्यांना. खरंच चुकलं माझं. खरंच तुम्ही दोघं ना खूप सुखी राहा, सुखाने संसार करा. आता तरी आले ना बेजा ठिकाण्यावर नाही ऐकायचं. आणि ऐका आता तुम्ही सगळे एकमेकाचे मित्र आहेत. एक चांगलं मस्त कुठतरी एखाद्या मंदिरात लग्न लावत काय कुठं लय आता हौस मौस करायचा विषय नाही. तुझं काय म्हणणं आहे बा? तुमची काय हरकत नसेल ना मी त्याला स्वीकारायला तयार आहे. चालतंय. एखादा मस्त आता किती दिवसाची सुट्टीला आहे तू? मी आता जाणार 2 दिवस. 4-8 दिवसाची सुट्टी वाढ आणि ह्याला एक लग्न झालं ना की बरोबर घेऊन जा. म्हणजे मी आहे ना डोळे मिटायला मोकळा. बापू तुम्ही अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. एवढ्या तब्येत नाही साथ देत. चला ठेव चहा पाणी पाच सगळ्यांना. चला. खरंच यायला तुझा अभिमान वाटतोय. तर चांगला निर्णय घेतला. अरे होत असतं. अरे आपण माणसं आहेत. माणसाने जर माणसाला नाही ओळखलं तर जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहणार. नाही बरोबर आहे. चल, चाय घे. चल.